कितवा वाढदिवस आहे? 50 वर्ष अर्धशतक पूर्ण केलंय. आमदार साहेब, आज तुमचे 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 51 वर्ष तुम्ही पदार्पण करतायत. काय सांगाल? आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्याकडे पाहताना कायम तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. परमेश्वरांना आईवडिलाचं माध्यम वापरून आपल्याला जन्म दिला आहे आणि त्यानंतर हे जे काही सराउंडिंग आहे, हा निसर्ग आहे, ही सृष्टी, ही प्रत्येकानं असं समजलं पाहिजे की आपल्यासाठी निर्माण केली आणि हे आपण इथं वावरताना जबाबदारीनं वागलं पाहिजे. खरं तर सुरुवातीला आईवडिलांचे संस्कार, गुरुजनांचे संस्कार, बाजूच्या ज्या सराउंडिंग असतील, हे जनतेचे, लोकांचे, वातावरणाचे संस्कार, आणि त्यातून माणूस पुढं घडतो. माझ्या आयुष्यातली चांगली गोष्ट अशी की मी वयाच्या 3 वर्षापासून बाहेर होतो आणि ह्या जगानं जे काही जनतेनं माझ्यावर संस्कार केलेत आणि त्यातून मी उभा राहत गेलो. ईश्वरानं मला आनंद, सुख काही कमी केलं नाही. माझ्या वाट्याला दुःख आलं ते किरकोळ आहे, मी ते दुःख कधी मानलं नाही. ती संधी समजून मी पुढं आलो आणि आज माझे 50 वर्ष आयुष्याचे पूर्ण होत आहेत. त्याच्यामध्ये त्या अकोले विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचं मोठं माझ्यावर ऋण आहे की 2019ला जेव्हा मी 45 वर्षाचा झालो तर त्यावेळेला मला विधानसभेवर पाठवलं. 4 वर्षात मी खूप चांगलं काम करू शकलो. मागच्या 60-70 वर्षाची माझी तुलना होईल असं मी सगळं काम करू शकलो. हा फक्त जनतेने दाखवलेला विश्वास आणि ईश्वरानं दिलेला आशीर्वाद आणि अजितदादा पवार साहेबांसारखं खंबीर नेतृत्व मागं उभं राहिलं म्हणून होऊ शकलो. त्यामुळं मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. माझा आनंद, लोक जर समाधानी असेल, लोक आनंदी असतील, लोकांमध्येच्या चेहऱ्यावर आनंद असेल तर मी आनंदी असतो. आणि जर एखादा माझा मायबाप दुःखी असेल तर त्याचं दुःख हे माझं दुःख आहे असं मी समजतो. धन्यवाद. 50वा वाढदिवस साहेब, तुम्ही आमदार साहेब म्हणून साजरा करणार होता, असं काही कधी स्वप्न पाहिलं होतं? नक्की स्वप्न पाहिलं होतं. तुम्हाला माहीत असावं म्हणून मी साधारणतः 92-93-94ला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तेव्हापासून हे माझं स्वप्न होतं की मी ह्या अकोले तालुक्याचं लिडरशिप करणार म्हणजे करणार, ह्या तालुक्याचा आमदार होणार म्हणून होणार. त्यासाठी माझ्या वडिलांना मी 2004ला उभं करून एक प्रयत्न पण केला, पण ती माझी पूर्वपरीक्षा होती, तिच्यात मी नापास झालो. पण मुख्यला मात्र एकदम चांगल्या मार्कानं पास झालो. तुम्ही ज्यावेळेस आमदार झालात, 45 वर्ष आमदार झालात, आणि त्यावेळेस जी अकोले तालुक्याच्या विकासाचं जे स्वप्न पाहिलं होतं तुम्ही, ते पूर्ण करू शकता, म्हणजे किती पूर्ण झालं? विकास ही चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. परंतु मी ज्या वेळेला मनसेचा तालुका अध्यक्ष होतो आणि राजसाहेबांनी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट बनवली होती, तशी मी अकोले विधानसभा मतदारसंघाची ब्ल्यूप्रिंट बनवली होती. त्यातली जी आहे त्यातली 50% स्वप्न माझी पूर्ण होताना दिसत आहे. अजून 50% स्वप्न बाकी आहेत. विशेष करून जेव्हा अकोले तील पश्चिम घाटात किंवा अकोले तालुक्यात पर्यटन पूर्णतः फुलेल, रस्ते चांगले होतील, ते माझं एक चांगलं स्वप्न आहे. अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय उभं राहील, आरोग्य सुविधा चांगली भेटू शकेल, हे माझं एक स्वप्न आहे. MIDCच्या माध्यमातून हाताला रोजगार भेटेल तरुणांच्या, ते एक माझं स्वप्न आहे. तर ह्या सगळ्या याच्यावर ज्या दिवशी मी प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देऊ शकेन, त्याचा संसार फुलू शकेल, त्यावेळेला माझी 90% स्वप्न पूर्ण झालेली असते. तुम्ही आमदार झाल्यानंतर करोनाचा कालखंड आला आणि त्यानंतर थोडासा नाही म्हटलं तर कामाला थोडासा ब्रेक आला, परंतु त्यानंतर तुम्ही जी कामं सुरू केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? जेवढी कामं आणली त्याच्यावर? मी खूप समाधानी आहे, कारण मला वाटलं नव्हतं का मी एवढा 1800 ते 2000 कोटीचा निधी आणू शकेन. म्हणजे लोकच सांगताय की या माणसाच्या हा कामाचा कुणी नाद नाही करायचा, हा कामाचा माणूस आहे. कामातून ओळख तयार झाली आणि म्हणून मी खूप समाधानी आहे. परंतु समाधान मानून मला थांबायचं नाही, मला पुढं चालायचं आहे. कारण मला इतिहास घडवायचा, नवा इतिहास घडवायचा आहे. महाराष्ट्रात नाही, देशात, जगामध्ये त्या अकोले तालुक्याचं नाव कमवायचं आहे की लोक आवर्जून ह्या अकोले तालुका पाहायला आले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, अरे काश्मीर पण ह्या तालुक्यापुढं फिका आहे, अशी माझी इच्छा आहे. आमदार साहेब, एक थोडासा टोकदार प्रश्न आहे की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जी कामं केली, जी कामं करत आलात, आणि अलीकडच्या काळामध्ये अशी एक चर्चा सुरू झाली, राजकीय काही स्थित्यंतर होत असतात की अकोल्याची जी जागा आहे ती भाजपला सोडणार आहे, अशी काही एक चर्चा सुरू होती. तुम्हाला तुमच्या उमेदवारीबद्दल चिंता वाटते का? बिलकुल नाही आणि कधी वाटणार पण नाही.
कारण जनता हा माझा पक्ष आणि जनता हे माझं चिन्ह आहे. त्यामुळं पक्ष पार्टी हे माध्यम आहे माझा बेस जनता आहे, माझं हृदय जनता आहे, माझा आत्मा जनता आहे. त्यामुळं तो प्रश्न येत नाही. आणि असं कुणी करणार नाही. इथला मी 2-4 हजारांनी निवडून आलेलो नाही, 1,13,414 मतांनी निवडून आलेला आमदार आहे. 57,000चं लीड घेतले, जे भाग्य याच्या मागं कुणाला भेटलं नाही. आणि म्हणून ती चिंता असण्याचं काही कारण नाही. मला वाटतं वार्ताहरांनी पण पोट पाण्यासाठी अशा खोट्या नाट्या बातम्या कुणी करू नये. दादा काय म्हणाले मुंबईला, दादा काय म्हणाले? आज तुम्ही या ठिकाणी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले बस स्थानकाचं या ठिकाणी भूमिपूजन करत आहेत. त्याला माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी नाव देत आहे, काय सांगा? खरं तर अकोले तालुक्याचं नाक म्हणजे हे बसस्थानक आहे. बसस्थानकावर आल्यावरती एवढी सगळी दयनीय अवस्था. ठक्कर कॉम्प्लेक्स 20 वर्षापूर्वी उभं राहिलं. खरं तर तुम्हाला सांगावंसं वाटतं की मी तोपर्यंत राजकारणात नीटसा नव्हतो. मी शिन्नरचं बसस्थानक आवर्जून पाहायला घेऊन गेलो होतो माझ्या मित्रांना की बसस्थानक कसं असावं. आणि म्हणून तिथलं बसस्थानक पाहिल्यानंतर मला मनोमन वाटलं की अरे आपल्या तालुक्यातही असं बसस्थानक पाहिजे. परंतु इथल्या नेतृत्वाने का तसा दृष्टिकोन ठेवला नाही. इथं खड्डे, पाणी, एवढे विद्यार्थी, सगळी लोक इथे येत आहेत, बाहेरून जाणारे पण म्हणत आहे. म्हणजे असं शहरात आल्यासारखा फील होत नाही, तालुक्यात आल्यासारखा फील तयार होत नाही. आणि म्हणून माझ्या बऱ्याच दिवसापासूनची मनोमनी इच्छा होती की मी एक सुंदर असं बसस्थानक इथं निर्माण करू शकेल. बऱ्याच जणांनी म्हणे बा काय छत्रपतींचं नाव द्यायचं, अरे पण त्या लायकीचं ते बसस्थानक बनवलं पाहिजे. आमचा राजा आहे हिंदुस्थानाचा, त्याचं नाव आपण देणार आहे त्याला छत्रपती शिवाजी बसस्थानक. आणि त्याला साजेसं असं बसस्थानक उभं राहिलं पाहिजे. म्हणून आपण आतापर्यंत त्याला जवळजवळ 7 कोटी रुपये दिले, अजून 3 कोटी देणार आहे, 10 कोटी देणार आहे. आणि ज्या वेळेला या ठक्कर कॉम्प्लेक्सचे अजून 10 वर्षे पूर्ण होतील तर त्या करार संपल्यानंतर ते आपण डिमॉलिश करून परत एकदा ते उभं करणार आहे. पण हे जे आता स्ट्रक्चर उभं करणार आहे हे स्ट्रक्चर पूर्णतः त्यावेळेलाही कामाला येईल, त्याला डिस्टर्ब करावं लागणार नाही. असं सुंदरसं बसस्थानक 6 जून ज्या दिवशी आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या दिवशी आपण हे बसस्थानक लोकांसाठी, रयतेसाठी लोकार्पण करणार आहोत. बस स्थानकाचं सुशोभीकरण करताय, परंतु बस स्थानकाला फक्त 40 बस आहेत, त्यातल्या 7 बस नादुरुस्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आतोनात हाल होत आहेत. त्याच्यावरती काय मार्ग करणार? तुमच्या माहितीसाठी की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जवळजवळ 10 ते 15 नव्या बस येणार आहेत. बरेच वर्ष या बसस्थानकाला नव्या बस आल्याच नाही. जुन्या खटार गाड्या भेटायच्या, त्यावरती कसं तरी चालायचं. परंतु तुम्हाला खात्रीशीर सांगतो का एप्रिल महिन्यात जरी आचारसंहिता असली तरी 10 ते 15 बसेस आपल्या बसस्थानकाला नवीन भेटते. एक शेवटचा प्रश्न की विरोधक जी तुमच्यावर टीका करत आहेत त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर त्या टीकेकडं मी बऱ्याच वेळा मी बातम्याच पाहत नाही. कुणीतरी सांगितलं तर हे करतो, कारण हे कुणीतरी मी सावित्रीमाई डोळ्यासमोर आणतो, एकनाथ महाराज डोळ्यासमोर आणतो की यांनी शेण टाकावून मी जाऊन आंघोळ करून यावी, यांनी माझ्यावर टीका करावी, मी कामाचा माझा स्पीड वाढवावा. कारण काम काम काम, मला कामातून ह्या बाकीच्या गोष्टीकडे वेळ नाही. आणि मग जे माझ्यावर टीका करतायत ना तर लोक त्यांना म्हणतात यांच्या डोक्यावर फरक झाला, एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही नावं ठेवता. चॅनलवाल्यांना नाही म्हणतात की यांची काहीतरी पोटा पाण्याचा प्रश्न असेल, त्यामुळे हा असं सगळं.